नॉमेनक्लेचर ऑफ इथर्स. इथर्सचं नॉमेनक्लेचर आपल्याला करायचं. आता इथर्सचा जो फंक्शनल ग्रुप आहे हा असतो बायव्हॅलेंट ऑक्सिजन. म्हणजे काय हा आहे बायव्हॅलेंट ऑक्सिजन. बायव्हॅलेंट ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनची व्हॅलेन्सी काय असेल 2 आणि या ऑक्सिजनच्या व्हॅलेन्सीच्या दोन्ही साईडला आपल्याला काय लावावं लागतात कार्बन लावावं लागतं. ठीक आहे. आणि जो काही कंपाऊंड तयार होतो त्याला आपण काय म्हणतो इथर्स. त्याला काय म्हणतो आपण इथर. म्हणजे समजलं का इथर्स तेव्हाच तयार झाली जेव्हा ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 असेल जेव्हा ऑक्सिजन असेल आणि त्याच्या दोन्ही साईडला काय असतील कार्बन लावतो. यस राईट. आता एक लिटर दोन्ही साईडला एकच लावायचं का तुम्ही बोलणार की या ऑक्सिजनच्या एका साईडला एक आणि एका साईडला 2 लावू शकतो का? लावू शकतो. आपण एक लिटर आहे एका साईडला 3 एका साईडला 1 लावू शकतो. यस मीन्स इथरला काय आहे बायव्हॅलेंट ऑक्सिजन हा त्याचा मेन फंक्शनल ग्रुप आहे आणि त्याची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करायला दोन्ही साईडला 2 कार्बन लागतात. अंडरस्टूड? क्लिअर? बघ आता फटाकसे आपण इथरला रिवाइज करणार आहोत. कसं? हा झाला तुमचा फंक्शनल ग्रुप राईट. आता या फंक्शनल ग्रुपला मला काय लावायचं आहे कार्बन लावायचे. ठीक आहे. एका साईडला मी 1 कार्बन लावतो एका साईडला 2 कार्बन लावतो. पुढे जाऊया. एका साईडला 3 कार्बन लावले एका साईडला 2 दोनच्याही साईडला 2 एका साईडला 1 एका साईडला भले मोठे कार्बन लावू शकतो आहोत राईट. कार्बन चेन मध्ये लावल्याबरोबर फर्स्ट टास्क आपण काय करणार आहोत व्हॅलेन्सी सॅटिस्फॅक्शन. प्रत्येक आपल्याला व्हॅलेन्सी सॅटिस्फॅक्शन. एक बॉन्ड गेला इथे आला CH3 या कार्बनचे 2 बॉन्ड सॅटिस्फाईड आहे इथे असेल CH2 याची एक व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड आहे इथे असेल CH3. पुढे वळूया. एक गेला CH3 ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे इथे सॅटिस्फाईड. इथे गेला आता CH2 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 CH3 CH2 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 CH3 CH असे कंपाऊंड तयार होईल. व्हॅलेन्सी तयार होतात राईट. आता यांना काय करायचं आपल्याला नावं द्यायचे. IUPAC नियमानुसार आपण मुलं नाव त्याआधी आपण याचा जनरल नियम बघूया. जनरल नियम जर पाहिला तर आपल्याला असं दिसतं ऑक्सिजनच्या 2 व्हॅलेन्सी करणाऱ्या चेनला 2 साईडला 2 वेगवेगळे अल्किल ग्रुप वाटायचे राईट. म्हणजे हा एक अल्किल ग्रुप वाटायचा आणि हा एक अल्किल ग्रुप वाटायचा. या दोघांचं नाव आहे की नाही? यस do they have particular names? Yes. CH3 चं नाव काय सर मिथिल आणि CH2 CH3 चं नाव काय सर इथिल. म्हणजे हा असा एक इथर आहे त्याच्या एका साईडला मिथिल आहे एका साईडला इथिल आहे. आणि मग आपण ABCD चा नियम लावला अल्फाबेटिकल सिक्वेन्स. पहिले E येतो काय येतो पहिले E येतो काय येतो E. म्हणून त्याचं नाव असताना काय असेल त्याचा IUPAC इथिल मग मिथिल आणि लास्टली आता असेल इथिल मिथिल इथर. जसं तसाच हे करता येईल तुम्हाला 8 सेकंद. Okay, so this is ethyl methyl ether, this is methyl and propyl ether, this is dimethyl ether and this is dimethyl ether. आता आपण काय करूया याचा IUPAC नियम बघूया. These all were general names. आता आपल्याला काय शिकायचं आहे IUPAC. IUPAC नेमसाठी सर्वात पहिले मी इथरचा फंक्शनल ग्रुप काढला. ओके सर्वांनी लक्ष द्या इकडे. सेकंड टाइम काय करतोय मी इथरच्या एका साईडला 1 कार्बन घेतलाय एका साईडला दुसरा कार्बन घेतलाय. हा एक इथर झाला. बघ मध्ये झाला फंक्शनल ग्रुप एका साईडला 2 कार्बन एका साईडला 1 कार्बन. नंतर एका साईडला 3 कार्बन एका साईडला 2 कार्बन. या प्रकारे वेगवेगळे इथर्स तयार झाले. याचे जनरल नेम डायमिथिल इथर मिथिल इथिल इथर
इथिल एन प्रोपिन इथिल याचा नियम लावायचा एबीसीडीचा आणि इथर. दीज आर जनरल नेम्स. आपल्याला कोणते नेम्स पाहिजे? आययुपीएसी. आययुपीएसी नेम साठी काय फटाक से मी सांगतो, लक्ष द्या. व्हॅलेन्सी टाकल्यानंतर हा कंपाऊंड असा दिसेल CH3, इथे असेल CH2, इथे असेल CH3 CH2 CH3, हा होईल CH3 CH2 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 CH3. आता यात काय करायचं आपल्याला? ऑक्सिजनला लागलेला छोटा ग्रुप घ्यायचा. आता पाहायचं ऑक्सिजनला इमॅजिनरी कट करायचं ऍक्सिसवर. LHS आणि RHS ला नंबर ऑफ कार्बन ऍटम पाहिजे. LHS आणि RHS ला नंबर ऑफ कार्बन किती आहे? तिथं 2 आहे, म्हणजे एक आहे, फरक दिसत नाही. जिथे फरक दिसतो तो छोटा ग्रुप घ्यायचा. इथे जर पेट केला एका साईडला 2 कार्बन आहे, एका साईडला एकच आहे, मग तो छोटा आहे तो ऑक्सिजन सोबत घ्यायचा आणि तो काय झाला माझा ऑक्सी ग्रुप झाला. तो ग्रुप कोणता झाला? ऑक्सी. इथे काय होईल? एकीकडे 3 आहे, एकीकडे 2 आहे. जो 2 वाला आहे तो काय झाला माझा ऑक्सी. ओके. इथे दोन्हीकडे एकच आहे, कन्फ्युजन नाही, कोणतेही घ्या. हा पण झाला माझा ऑक्सी. समजलं काय केलं मी? ऑक्सिजनला मधातून कट केलं आणि पाहिलं. ओके. दोन्ही साईडला नंबर ऑफ कार्बन्स कॅल्क्युलेट केले. जिकडे छोटा आहे तो माझा ऑक्सी ग्रुप आहे, म्हणजे तो अल्फॉक्सी ग्रुप होणार. आता इथे पॅरेंट चेन घ्या, त्याच्यात नंबर ऑफ कार्बन काय आहे बेटा? किती आहे नंबर ऑफ कार्बन? नंबर ऑफ कार्बन किती आहे? 1 म्हटल्यावर आता सफिक्स काय होतं सर? मीथ होता, म्हणजे हा ग्रुप कोणता असेल? मिथॉक्सी. इथे नंबर ऑफ कार्बन काय? 1, म्हणजे हा ग्रुप असेल आपला मिथॉक्सी. इथे नंबर ऑफ कार्बन किती आहे? 2 म्हणजे हा कोण असेल आपला? मिथॉक्सी 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 मिथॉक्सी. बरोबर. आता आपला आययुपीएसीचा नियम लावणार आपण. अकॉर्डिंग टू आययुपीएसी हा मिथॉक्सी ज्या चेनवर अटॅच झालेला आहे त्या चेन मला पकडायची. ही असेल माझी चेन. हा मिथॉक्सी या चेनवर बसलाय. आता या चेन मध्ये एकच नंबर ऑफ कार्बन आहे, याला नंबरिंग करून द्या 1. हा मिथॉक्सी या चेन मध्ये बसलाय आणि याची नंबरिंग कोणत्या एंडला स्टार्ट होईल? फ्रॉम विच द मिथॉक्सी कम्स क्लोजर, म्हणजे दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड. हा मिथॉक्सी या चेनवर बसलाय, दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड, दिस इज राईट. आता सांगूया मिथॉक्सी हा फर्स्ट कार्बनवर बसलाय, म्हणजे आपण याची पोझिशन देऊया 1 मिथॉक्सी आणि पॅरेंट चेन मध्ये नंबर ऑफ कार्बन किती आहेत रे? 1 म्हटल्यावर सफिक्स काय आहे? मिथ. सिंगल बॉन्डेड स्ट्रक्चर आहे म्हणून हा काय असेल? मिथेन. 1 मिथॉक्सी मिथेन. 1 मिथॉक्सी आहे, 1 मिथॉक्सी. नंबर ऑफ कार्बन किती आहे? 2 म्हटल्यावर सफिक्स काय? इथ, म्हणून हा झाला 1 मिथॉक्सी इथेन. 1 मिथॉक्सी इथेन. सिमिलरली हा 1 वर काय बसलाय? 1 इथॉक्सी 1 2 3 प्रोपेन. So this will be 1 ethoxy. Understood? Confirm? Yes.